स्वतःला आणि बायकोला पॉर्न स्टार बनवायचं या ईर्षेनं पेटलेला एक नवरा, बायकोला कोणतीही कल्पना नसताना एक 13 मिनिटं 19 सेकंदांचा एक व्हिडिओ जो आहे 13 सेकंदांचा तो शूट करतो, तो सोशल मीडियावर टाकतो. आपल्या नातेवाईक आणि स्वतःच्या मित्रांना सुद्धा तो आपल्या आणि आपल्या बायकोचा खासगी व्हिडिओ पाठवतो. त्याच्यानंतर ती महिला त्याच्यावर ज्यावेळेस गुन्हा दाखल करते, पोलिसांमध्ये जाते, त्यावेळेस पोलीस त्याचा शोध घेतात आणि त्याचं शेवटचं लोकेशन सापडतं ते महाराष्ट्रातलं मुंबई. आणि यानंतर संपूर्ण देशात एक खळबळ उडते. नेमकं हे प्रकरण काय आहे, का नेमकं झालंय, आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. 7 महिन्याआधी लग्न झालेलं एक जोडपं, त्यांचं एक सुखी आयुष्य चालू आहे. नवऱ्याला पॉर्न बघायची खूप सवय, त्यामुळे त्याला एक पॉर्न स्टार व्हायची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. ते पॉर्न स्टार जे आहेत काही, त्यांना तो आपला आदर्श मानू लागला. त्यांचे व्हिडिओ पाहून आपणही तसं व्हावं, पैसे कमवावे, असं त्याच्या मनात एक विकृती घर करून बसली. आरोपी कुठचा आहे तर तो मध्य प्रदेशातल्या रीवा मधला आहे. तिथंच हे प्रकरण घडलं. त्याच्यानंतर तो फरार झाला. फरारून मुंबईत आला. आता काय की त्याला स्वतः आणि स्वतःसह पत्नीलाही पॉर्न स्टार बनवायचं होतं आणि पत्नीला बनवायचं होतं आणि स्वतःला बनायचं होतं. यासाठी त्याने ट्रिक काय वापरली तर 13 मिनिटं 14 सेकंदांचा एक व्हिडिओ बनवला, स्वतःच्या बायकोसोबतचा एक खासगी क्षणातला. आणि तो व्हिडिओ त्यानं सोशल मीडियावर अपलोड केला. त्याचे नातेवाईक, त्याचे मित्र, त्या सर्वांना तो पाठवला. त्याच्यानंतर जेव्हा ते त्यांना कळलं, त्याच्या बायकोला कळलं, तेव्हा तिनं त्याला जाब विचारला की असं का केलं. तिच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. सगळ्यांनी त्याला विचारलं. त्यावेळेस या महाशयानं उत्तर काय दिलं असेल तर हा म्हणतो, मला याचा काही पस्तावा नाहीये. ते माझे आदर्श आहेत. मी त्यांच्यासारखं केलं तर माझं काय चुकलं, ही माझी इच्छा आहे. तू सुद्धा यासाठी कबूल हो. एवढं काही मोठी गोष्ट झालेली नाहीये. मलाही पस्तावा नाहीये आणि तूही लाजू नको, असं या महाशयानं त्याच्या पत्नीलाही सांगितलं. त्यानंतर काय झालं की पोलिसांनी ज्यावेळेस तपास केला, मग त्याची ब्राउझिंग हिस्ट्री काढली वगैरे, मग त्यांना कळलं की याला पॉर्न पाहायची खूप सवय आहे. याचं सर्च ज्यावेळेस पाहिलं त्यात ठराविक काही लोक होते जे पॉर्न फिल्म मध्ये स्टार्स होते. या स्टार्सना तो आपला आयडल अर्थातच आदर्श मानत होता. आणि मग याच्यातूनच त्याची जी ईर्ष्या आहे ती तशी तो ईर्ष्याला लागला की मला सुद्धा पॉर्न स्टार व्हायचंय. आणि मग त्यानं स्वतःच्याच पत्नीवर डाव खेळला आणि तिचं आयुष्य जे आहे ते उद्ध्वस्त केलं. मध्य प्रदेशातल्या रीवातली ही गोष्ट आहे. तिथले पोलीस त्याचा आता शोध घेत आहेत, पण त्याचं शेवटचं लोकेशन जे आहे ते मुंबईत सापडलेलं आहे. याला आता या व्यक्तीला अटक करायसाठी मध्य प्रदेश पोलीस जे आहेत ते महाराष्ट्रात दाखल झाले पण आहेत. पाहूया त्या प्रकरणात नेमकं अजून काय वळण येतं की याला अजून कोणीतरी बाहेरचे जे लोक आहेत किंवा पॉर्न इंडस्ट्रीमधले लोक आहेत हे सामील आहेत का नाही आहेत. कारण सध्या पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जे कपल्स आहेत आणि याच्यात आपण म्हणतो भारतातले सुद्धा भरपूर कपल्स जे आहेत त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर आपण व्हायरल झालेले बघतो. त्यांचे व्हिडिओ सुद्धा आपण 19 मिनिटांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, अशा पण काही घटना घडतात. भारतात सुद्धा या पॉर्न साईट्सवर जे आहे ते व्हिडिओ अपलोड करण्याचं जे प्रमाण आहे, जो ट्रेंड आहे तो वाढलाय. लोकांना कुठेतरी आता मेहनत केल्याशिवाय अशाच काहीतरी गोष्टीतून, विकृत गोष्टींतून लवकरात लवकर पैसा कमवण्याची जी आहे ती इच्छा त्यांच्या मनात घर करून बसली आणि याच्यातूनच अशा समाज विघातक विकृत कृतींना कुठेतरी एक थारा दिला जातो, एक रस्ता त्यांना सापडतो आणि ते त्याच्यावर चालायला लागतात. तुमचं या संपूर्ण एकूण घटनेबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.